नमस्कार सेवक सेविका. बाबांनी भगवत प्राप्तीकरिता, निष्काम कर्म साधण्याकरिता आणि मानवाला जीवनात सफल होण्याकरिता ही 4 तत्व दिली आहेत. परमात्मा एक, मर्यादा जिये भगवत नाम पर, दुःखदारी दूर करते उद्धार, इच्छा अनुसार भोजन. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परमात्मा एक, मर्यादा जिये भगवत नाम पर या 2 तत्वाचं स्पष्टीकरण बघूया. हे 2 तत्व बाबांनी परमेश्वराला दिलेले आहेत. पहिला तत्व आहे परमात्मा एक. महान त्यागी बाबा जुमदेवजींनी असे एका परमेश्वराचे जो मानवाचे सर्व प्रकारचे दुःख दूर करू शकतो त्याचा शोध घेण्याचे कार्य सुरू केले. तेव्हा त्या परमेश्वराने आकारात येऊन दर्शन दिले. तू जाय तुझ्यापाशी तरी तू भुलला या म्हणीप्रमाणे बाबांना म्हणाले, सेवा तू मुझे कहाँ देख रहा है, मैं 24 घंटे तेरे पास हूँ, जिस पल छूट जाऊंगा तेरा शरीर मृत हो जाएगा. तेव्हा बाबांनी विचार केला की अशी कोणती वस्तू आहे त्यामुळे आपण जिवंत आहोत. तेव्हा त्यांना आत्मा ही वस्तू आठवली. मनुष्याचा आत्मा निघून गेल्यावर त्याचे शरीर मृत होते. शरीर हे नश्वर आहे, मग हे अमर असून तो परमेश्वराचा अंश आहे. संपूर्ण प्राण्यांची आत्मा मिळून एक परमात्मा आहे, म्हणजे परमात्म्याचा अंश प्रत्येक जीवात्म्यात आहे हे बाबांनी ओळखले. म्हणून बाबांनी परमेश्वराला परमात्मा एक मानले. ती आत्मज्योत आहे. जो आत्मा बाबांजवळ आहे तोच आत्मा इतरांजवळ आहे, म्हणजे सर्व जीव प्राण्यांजवळ आहे. म्हणजे सर्व मानवांना समान आहेत असे बाबांनी समजतात. त्यामुळे ते कोणालाही आपल्या पायावर डोके ठेवू देत नाहीत. कारण एका आत्म्याच्या समोर दुसरा आत्मा झुकणे हा आत्म्याचा अनादर असून पर्यायाने परमेश्वराचा अनादर आहे. आत्मा 24 तास जागृत असून ती निरंतर चैतन्य शक्ती आहे. म्हणून परमेश्वर ही व्यक्ती नसून शक्ती आहे. ती निराकार आहे. ती आकारात येत असली तरी ती अदृश्य आहे. ती दिसत नसून तिचे फक्त गुण दिसतात. मर्यादा जिये भगवत नाम पर हे दुसरं तत्व आहे. मानव हा पृथ्वी तलावर जन्माला आला तरी तो परमात्म्याचा एक अंश आहे. परमेश्वराने त्याला बुद्धी दिली असून तो इतर गुणाबरोबर त्याच्यात मोह माया अलंकार निर्माण केला आहे. तो स्वतःला सर्वेसार्व समजतो. तो परमेश्वराला मानत नाही. त्यामुळे तो त्याच्या बुद्धीचा उपयोग करून मोहमाया अलंकारात फसतो. त्यामुळे तो दुःखी होतो. दुःख निवारण करतो. दुःख निवारण करण्यासाठी तो नाना तऱ्हेचे उपचार करतो. परंतु जेव्हा त्याचे दुःख नष्ट होत नाही तेव्हा मात्र त्याला परमेश्वराची आठवण येते व तो त्याची आराधना करतो. म्हणून महान त्यागी बाबा जुमदेवजी नेहमी सांगतात, मनुष्य हा सार्व नाही. परमेश्वर ही एक शक्ती आहे. मानव हा कर्म करता आहे. त्याने फळाची आशा करू नये. फळ देणारा भगवंतच आहे. म्हणून मानवाने जिवंत असताना परमेश्वराच्या नावाने स्मरण करून त्याला प्रिय असणारे कार्य करावे. म्हणजे त्याला मरण आल्यावर त्याचा आत्मा परमेश्वरात विलीन होते. अन्यथा तो 84 योनीत फिरत असतो. त्या आत्म्याला अशांती मिळते आणि लक्ष 84 भोग येतात. परमेश्वराला समोर ठेवून मानवाने कार्य केले तर त्याच्या अंगातील मोह माया अलंकार नष्ट होतात. यालाच म्हटले आहे की मर्यादा जिये भगवत नाम पर. नमस्कार सेवक सेविका.